संतोषवाडीत बदलाचा नारा, काँग्रेसला भरघोस मताधिक्य मिळणार. जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर आरग मतदारसंघात काँग्रेस पक्षाला मोठे बळ मिळत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. काँग्रेसच्या उमेदवार सौ प्राजक्ताताई चौगले व सौ वीणाताई पाटील यांनी संतोषवाडी, इंगवली वस्ती, भोसलेमळा, शिंदेमळा, घोडके वस्ती आदी भागांमध्ये प्रत्यक्ष भेटी देत मतदारांशी संवाद साधला. प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत त्यांनी स्थानिक प्रश्नांची सखोल विचारपूस केली. या भेटीदरम्यान मतदारांकडून काँग्रेस पक्षाला जास्तीत जास्त मताधिक्य मिळणार असल्याचे ठाम संकेत मिळाले. गेल्या अनेक वर्षापासून संतोषवाडी परिसरातील वस्तीवर कोणताही ठोस विकास झालेला नसल्याने शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे. विशेषतः रस्त्याची दुरावस्था, कॅनॉल, अंडरग्राऊंड पाईपलाईनचा रखडलेला प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या इच्छेविरुद्ध राबवले जाणारे कामकाज यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. मतदारांशी संवाद साधताना अनेकांनी आजतागायत विकासाचे दर्शन घडले नाही अशी स्पष्ट भावना व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर संतोषवाडी व सर्व वस्तीतील जनतेने यावेळी बदलाचा निर्णय घेत काँग्रेस पक्षाला निर्णायक पाठिंबा देण्याचा निर्धार केला आहे. गावागावात काँग्रेसचे गट जोमाने कामाला लागले असून प्रचारात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. एकूणच संतोषवाडी परिसरात काँग्रेस पक्षाच्या विजयाची हवा तयार झाली असून यावेळी विक्रमी मताधिक्याने उमेदवार निवडून येतील असा विश्वास कार्यकर्ते व मतदार व्यक्त करत आहेत. विजयाची माळ काँग्रेसच्या गळ्यात पडणार असे चित्र सध्या दिसून येत आहे. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची अधिकृत उमेदवार आहे आणि माझे चिन्ह हात आहे. आज आम्ही सकाळपासून इथं संतोषवाडी इथं दौरा चालू केलेला आहे. आम्ही हनुमान मंदिरामध्ये जाऊन हनुमानाचं दर्शन घेऊन आम्ही प्रचाराला सुरुवात केली आणि येथील महिलांनी आम्हाला भरपूर चांगला प्रतिसाद दिला. येथील महिला देखील आमच्या प्रचारात सामील झालेल्या आहेत आणि इथं फिरत असताना मला इथं पाण्याचे प्रश्न असतील, त्याचप्रमाणे तरुणांच्यासाठी छोटीशा अभ्यासिका असेल, त्याचप्रमाणे इथं रस्ते, पाणी अशा ज्या काही महिलांचं सक्षमीकरण अशा ज्या काही इथं अडचणी आहेत ते मी इथं ऐकून घेतलेल्या आहेत आणि हे प्रश्न सभागृहात मांडण्यासाठी मी अगदी सक्षम आहे आणि हे नक्कीच मी हे सगळे प्रश्न मार्गी लावीन अशी मी 100% खात्री देते. आणि इथले लोकांचा प्रतिसाद खूप चांगला मला मिळाला, त्याबद्दल मी त्यांच्या सर्वांचे आभार मानते आणि संतोषवाडी या गावातून मला जास्तीत जास्त लीड मिळेल अशी मी 100% खात्री देते.